नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण रयत शिक्षण संस्थामध्ये भरती निघालेली आहे। नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे। तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाते। तर रयत शिक्षण संस्था ही एक गव्हर्मेंट संस्था आहे। यामध्ये विविध शिक्षकांच्या जागा निघालेल्या आहेत आणि विविध अजून मॅनेजिंग काउन्सिलद्वारे पण जागा निघालेल्या आहे। तर याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये रिक्त असलेली सेवकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय मॅनेजिंग काउन्सिलने घेतलेला आहे। त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी व इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे। रयत शिक्षण संस्थांमधील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात रयत शिक्षण संस्थाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि ही भरतीचा विभाग हा रयत शिक्षण संस्थाद्वारे भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि भरतीचा प्रकार शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे। पदाचे नाव अधिकृत जाहिरातीमध्ये दिले, आपण ती ओपन करून बघू। तसं मी तुम्हाला त्याची सर्वच माहिती देणार आहे। शैक्षणिक पात्रता ही पदाच्या अर्हतेनुसार असणार आहे आणि मासिक मानधन हे पण पदानुसार असणार आहे। अर्ज हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। वयोमर्यादा इथे 40 वर्षापर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकता। अर्ज सुरू 11 मार्च 2025 पासून अर्ज सुरू झालेले आहेत, म्हणजे आजच 11 तारीख आहे, आजपासून अर्ज चालू झालेले आहे। पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक ऑडिट आणि इतर आवश्यक पात्रता आहे MCOM MSc IT टायपिंग इंग्लिश 40 आणि मराठी 30, टॅली सर्टिफिकेट इसेन्शियल आहे। MS एक्सेल IT आणि इंग्लिश कम्युनिकेशन तसेच GDC&A असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य आहे। 3 वर्षे रिलेव्हंट एक्सपिरियन्स सनदी लेखापाल यांच्याकडील अथवा शासकीय निमशासकीय शैक्षणिक संस्थेच्या ऑडिट कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे। जास्त अनुभव असणाऱ्या उमेदवारांना इथे प्राधान्य देण्यात येणार आहे। ऑडिटमधील अनुभवाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अकाउंटंट, ज्युनियर क्लर्क, स्टोअर परचेस आणि खाजगी कंपन्यातील अनुभव विचारात घेतला जाईल। कामे ही वेळ व्यवस्थापन वेळापत्रक, म्हणजे कामं काय असणार आहे ऑडिटचे, तर नंबर 1 वेळ व्यवस्थापन म्हणजे वेळापत्रक तयार करणे, दबावात काम आणि बरेच तास काम, लेखा तपशिलावर लक्ष, MS एक्सेल आणि टॅलीमध्ये संगणक प्रवीणता, संप्रेषणात मोकळेपणा, गंभीर विचार, डेटा व्यवस्थापन आणि क्रॉस तपासणी, रेकॉर्ड ठेवणे, संप्रेषण कौशल्य, हे सर्व कामं असणार आहे। एकूण इथे रिक्त जागा 16 आहेत। 16 रिक्त जागा इथं भरण्यात येणार आहे। नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन सातारा हे आहे। रयत शिक्षण संस्था सातारा भरती आहे ही, तर हे जॉब लोकेशन साताराच असणार आहे। पदासाठी लागू असलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वेतन श्रेणी रयत शिक्षण संस्था सातारा यांनी विहित केलेल्या निकषानुसार आहे। हे चेक करून अर्ज करावा आणि हे चेक करण्यासाठी मी तुम्हाला PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीच देत असते, याची पण देणार आहे आणि ऑनलाईन अर्जाची पण लिंक तुम्हाला देऊन टाकील। तर कधी पण अर्ज करायच्या आधी एकदा PDF जाहिरात तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायची, मगच अर्ज करायचा। तसेच www.rava-recruitment.com या वेबसाईटवर 25/3/2025 पूर्वी रिझ्यूममध्ये नमूद केलेल्या आधारभूत कागदपत्रासह, म्हणजे लास्ट डेट 25 तारीख आहे, सर्व संपूर्ण तपशील, बायोडाटा, अनुभवपत्र, स्वाक्षरी देऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे। अर्ज करण्याची तारीख
तारीख ही 11 ते 25 असणार आहे. सुरू 11 तारखेपासून झाली आहे आणि लास्ट तारीख आहे 25 मार्च. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, म्हणजे तुम्ही 25 तारखेच्या आतच अर्ज करून टाका. मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. नियुक्ती प्रक्रिया आणि उमेदवार निवडीचे सर्व अधिकार रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या व्यवस्थापनाकडे राखीव आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. तर वरील माहिती सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आणि अर्ज करण्यापूर्वी परत एकदा व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या. नाही तर सर्वांनी PDF लिंक ओपन करून PDF जाहिरात वाचून घ्या. आणि जॉब चांगला आहे, गव्हर्मेंट जॉब आहे. गरजू विद्यार्थ्यांनी नक्कीच इथे अर्ज करण्यास हरकत नाही. आणि जे गरजू विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही संधी भेटेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहिती.